नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो। आज आपला लेटेस्ट अपडेट आहे की आपला जो राउंड 2 चा रिझल्ट आहे तो लागलेला आहे। आपल्याला ही जी पीडीएफ आहे ती दिसते की ही पीडीएफ आपल्या सीईटी सेलला अपडेट झालेली आहे आणि तुम्ही सीईटी सेलला पण एकदा चेक करू शकता। आता लेटेस्ट न्यूज मध्ये आपल्याला अपडेटेड जो रिझल्ट आहे, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ज्याला आपण म्हणतो, तो अपलोड झालेला आहे। आपला हा जो रिझल्ट आहे हा आज अपलोड होणार होता आणि तो आपल्याला दिसतोय की झालेला आहे। फक्त त्यांनी थोडं लेट केलं कारण कालच अपलोड व्हायला पाहिजे होता, पण थोडं एररमुळे किंवा थोडं काही वेबसाईट इश्यूमुळे तो लेट झाला असेल। आणि हा फक्त MBBS BDS चा कॅप राउंड 2 चा रिझल्ट आहे। तर आपण आधी रिझल्ट बघून घेऊ। तुम्ही कसं चेक करायचं ते मी तुम्हाला आधी सांगते। इथं तुम्ही सिरियल नंबर आणि एअर, ऑल इंडिया रँक, नीट रोल नंबर तुम्हाला इथं दिसेल। नीट रोल नंबर अकॉर्डिंग पण तुम्हाला कोणतं जे अवेलेबल सीट भेटलेलं आहे, तुम्हाला कोणती चॉईस फिलिंग भेटलेली आहे, तुम्ही भरलेले कॉलेजेस तुम्हाला भेटले आहे का नाही, हे सर्व तुम्हाला ह्या लिस्टमध्ये कळून जाईल। तर सीईटी फॉर्म नंबर जो आपला सीईटी ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला दिले गेलेला असतो, इथं तुमचं नाव दिसेल आणि जेंडर कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसेल। आता खूप लोकांचे हे डाऊट्स आहे की EMR काय राहतं। आपण आधी स्टार्टिंगपासून जे बेसिक आहे ते डिस्कस करूयात। इथं कोटा तुम्हाला दिसेल, ओपन कोटा। तुम्ही ज्या कोटामधून तुमचं सीट जे ते भरलेलं आहे त्या कोटामधून तुम्हाला इथं जे अलॉटमेंट आहे ते दिसेल, पण तुम्हाला काही ठिकाणी EMR आणि EMD पण दिसेल, तर ते पण आपण डिस्कस करूयात। इथं कोड ऑफ कॉलेज म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल, म्हणजे तुमच्या नावासमोरच तुम्हाला कॉलेज चेक करायचं आहे। आता इथं EMR आणि EMD काय विषय ते आपण बघूया। EMR म्हणजे काय, तर आता हा मुलगा समजा की EMSC म्हणजे हा कॅटेगरी काय तर SC आहे, आणि EMR म्हणजे काय तर याने सीट रिसीव केली आहे। याचा कॅटेगरीमध्ये त्याला अवेलेबल सीट नव्हती म्हणून त्याने दुसऱ्या कॅटेगरीमधून जे ते EMR म्हणजे सीट त्याने रिसीव केली आहे, म्हणजे याला काय म्हणतात इयर मार्किंग रिसिव्हर। आणि इथं तुम्हाला EMD दिसत असेल। आता हे जे स्पेसिफिक रिझर्वेशन आहे ओपन कॅटेगरीचं आहे, आणि हे जे स्पेसिफिक रिझर्वेशन होतं ते OBCचं होतं, हिली एरियाचं त्याचं स्पेशलाइज्ड रिझर्वेशन आपल्याला दिसतंय। पण ह्या स्पेसिफिक विद्यार्थ्याला गरज नव्हती कोणत्याच इयर मार्किंगची, तर सीईटी सेलने काय केलं, त्याचं जे सीट आहे ते दुसऱ्याला, जो गरजू व्यक्ती आहे, जो विद्यार्थी आहे त्याला डोनेट केलेलं सीट आहे। म्हणजे त्यांनी त्याची जी कॅटेगरी आहे त्याची स्पेशलाइज्ड कॅटेगरी जी डोनेट केली, इयर मार्किंग डोनर आपण त्याला म्हणतो, आणि याला फर्स्टच प्रेफरन्सची त्यांनी सीट दिली, ज्याची त्याची सीट जी ती आपल्याला दिसते की अवेलेबल झालेली आहे आणि त्याला सीट जी आहे ती भेटलेली आहे। तसंच तुम्हाला खाली पण दिसेल की EMD आणि EMR काय राहतं। आता इथं काय आहे, तर इथं तुम्हाला दिसेल नो प्रेफरन्स। तर नो प्रेफरन्स तुमच्या नावासमोर का आलंय, तर ह्या स्पेसिफिक विद्यार्थ्याने इथं तुम्हाला दिसेल की ज्याला हे कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्याने कोणतंच प्रेफरन्स जे सेकंड राऊंडला भरलेलं नाही आहे। आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की जर तुम्ही फर्स्ट राऊंडशी जर सॅटिस्फाईड असाल आणि तुम्हाला जर वाटतंय की मला आता सेकंड राऊंडमध्ये कोणतंच नवीन कॉलेज येतं नको आहे, मला आता फर्स्ट राऊंडचंच कॉलेज पाहिजे आणि मी ते अपग्रेडेशनला गेलो होतो पण मी आता सॅटिस्फाईड आहे, तर मला आता तिथंच फायनल ॲडमिशन घ्यायची आहे, मला दुसरं कॉलेज नको आहे, तर त्याने अपग्रेडेशनला गेला तो विद्यार्थी, पण त्याला आता दुसरं कॉलेज नको होतं म्हणून त्याने काय प्रेफरन्स लिस्टच भरली नाही। म्हणजे काय, तर त्याला जे आधीचं कॉलेज आहे तेच त्याला लागेल, दुसरं त्याला कोणतंच कॉलेज ते लागणार नाही, म्हणजे नो प्रेफरन्स आपण त्याला म्हणतो की त्याने नवीन प्रेफरन्स लिस्ट भरलेली नाही आहे। आता इथं काय, तर अपग्रेडेशन म्हणजे याचं जे अपग्रेडेशन आहे ते अपग्रेडेशन होऊन त्याला BJMC जे पुण्याचं कॉलेज आहे, BJ मेडिकल कॉलेज, ते भेटलेलं आहे। आता अशाच काही गोष्टी आहे जे आपण खाली अजून डिस्कस करूया। तर नो प्रेफरन्स आणि तुम्हाला जे अपग्रेडेशन आहे ते इथं दिसेल। आता नो चेंज म्हणजे काय की जे आपलं फर्स्ट राऊंडला आपल्याला कॉलेज भेटलं होतं तेच कॉलेज याला सेकंड राऊंडला पण भेटलेलं आहे, याच्यात काहीच बदल आपल्याला दिसत नाही आहे, याचं मिनिंग आहे नो चेंज। आता आपल्याला नवीन काय दिसेल, तर चॉईस नॉट अवेलेबल दिसेल। चॉईस नॉट अवेलेबल काय, तर तुम्हाला कोणतीच सीट जी आहे ती लागलेली नाही आहे सेकंड राऊंडमध्ये, तुम्हाला कोणताच सीट अवेलेबल झालं नाही आहे। एकतर तुम्ही चॉईसेस खूप जास्त कमी टाकले असतील किंवा कट ऑफ वाढला असेल। कट ऑफ तर सहजासहजी वाढत नसतो, 4-5 मार्कांनी कट ऑफ जो तो कमीच होतो। उद्या आपण जी पूर्ण कट ऑफची लिस्ट आहे कॅटेगरी वाईज, कॉलेज वाईज, ते पूर्ण एक स्पेसिफाईड वेमध्ये मी तुम्हाला सर्व सांगेल आणि सर्व जे आहे ते कॅटेगरी वाईज सर्व सेग्रिगेट करून देईल, तर तुम्हाला त्या लिस्टमध्ये एकदम नीट समजून जाईल, सर्व डिटेल व्हिडिओ तो राहील। आणि तर चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय, तर आपल्याला जी सीट आहे ती भेटलेली नाही आहे, तर फक्त थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा चॉईस फिलिंग करायची आहे। या सेकंड राऊंडचं आणि थर्ड राऊंडचं रिझल्ट नंतर काय करायचं याच्यावर पण आपण डिटेल व्हिडिओज आहे तो उद्या डिस्कस करणार आहोत, तर फक्त उद्या त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड। जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जे सर्व काही डिटेल्स आहेत ते नीट तुमच्या नोटिफिकेशन बारवर तुम्हाला अपडेट होतील। आता D1 आणि D2 साठी पण खूप मुलांनी जे ते रजिस्ट्रेशन केलं होतं आणि चॉईस फिलिंग केली होती, कारण D1 आणि D2ची सीट्स आपल्याला खूप जास्त दिसत होती, पण तरी आपले जे सीट्स आहे ते जास्त अवेलेबल झालेले नाही आहे, अलॉट झालेले नाही आहे। चॉईस नॉट अवेलेबल तुम्हाला इथं दिसत असेल,
आणि मोस्टली असेच विद्यार्थी आहे ज्यांच्या कॉलेजेसमध्ये नो चेंज आलेलं आहे, म्हणजे आधी त्यांना ते कॉलेज भेटलं होतं आणि सेकंड राऊंडला त्यांनी ते होल्ड केलं होतं, अपग्रेडेशनला टाकलं होतं, पण त्यांना नवीन कॉलेज न भेटता तेच कॉलेज जे ते परत भेटलेलं आहे. तर ह्याच गोष्टी आपल्याला इथं नवीन दिसत आहे. बाकी जर तुम्हाला अजून काही पण शंका असल्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये ते शंका मी नक्की क्लिअर करायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.